काय जेवताना तुम्हाला सुद्धा तोंडी लावण्यासाठी थोडंसं तिखट, थोडंसं चटपट असं काहीतरी नेहमी लागतं? तर चला मग आज आपण मिरचीचा एक असा प्रकार पाहणार आहोत जो थोडा तिखट, थोडा चटपटीत असा आहे. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. चटपटीत अशी मिरची बनवण्यासाठी येथे मी मोठ्या आकारामधील मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या अजिबात तिखट नसतात. आता आपण या मिरच्यांना स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत. मिरच्या कट करताना मी सर्वप्रथम मिरचीचे देठ काढून घेतले आहे. आता आपण या मिरच्यांना अशा प्रकारे छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा मिरच्या कट करून घेऊ शकतात. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मिरच्यांना कट करून घेऊ. आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहे. आता आपण मिरच्या बनवण्यास घेऊ. मिरच्या बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊ. मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण या मिरच्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या मिरच्यांवर छान असा डाग पडेपर्यंत या मिरच्यांना तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी मिरच्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. जर तुम्ही अशा प्रकारच्या मिरच्या बनवून जास्त प्रमाणात ठेवल्या तर त्या 7 ते 8 दिवस चांगल्या प्रकारे टिकून राहतात. फक्त मिरच्या धुवून झाल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे पुसून घ्यावे. त्यामध्ये पाणी राहिले नाही पाहिजे. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटांनंतर आता आपल्या मिरच्यांना छान असे डाग पडण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण या मिरच्यांमध्ये 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून बडीशोपची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्ही येथे आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. 1 सेकंद मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या मिरच्यांमध्ये लिंबूचा रस टाकून घेणार आहोत. येथे मी अर्ध्या लिंबूच्या रसाचा वापर करत आहे. लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. आता आपल्या गरमागरम अशा चटपटीत मिरच्या बनवून तयार आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार केलेल्या चटपटीत मिरच्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.